ही रेसिपी जर एकदा बनवलात ना तर चपात्या शिल्लक राहायची वाटच बघणार नाही. जर एक्स्ट्रा चपात्या बनवाल आणि ही रेसिपी बनवून खाल, इतकी टेस्टी होते. तर 2 चपातीचा रोल करून मी कट करून घेतलेलं आहे. हाताने हे सगळं मोकळं करून घेतलं. 1 चमचाभर पाणी शिंपडून घ्यायचं. याच्यावरती थोडासा चाट मसाला आणि मीठ लावून घ्यायचं. हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं. 2 उकडून किसलेले बटाटे घेतलेत आणि उकडून स्मॅश केलेले मटार घेतलेत. आता याच्यामध्ये लाल तिखट, हळद, गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ घालायचं. अवेलेबल असलेले कोणतेही मसाले तुम्ही घालू शकता. 2 चमचे तांदळाच्या पिठामध्ये पाणी घालून स्लरी बनवून घ्यायची. तुम्ही कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा सुद्धा वापरू शकता. आता बटाट्याच्या मिश्रणाच्या हातावरती आपल्याला टिक्क्या बनवून घ्यायच्या. तुम्ही कोणताही आकार देऊ शकता आणि या टिक्क्या आपल्याला स्लरीमध्ये बुडवून चपातीच्या कापमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आणि चपातीची काप साईडने त्याला चिकटवून घ्यायचे आणि त्याच्यानंतर मीडियम गरम तेलामध्ये सोनेरी होईपर्यंत या टिक्क्या आपल्याला तळून घ्यायच्या. अशा मस्त वरून कुरकुरीत आणि आतून मस्त एकदम हे स्टफिंग ना इतकं भारी लागतं. नक्की ट्राय करा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब.